लपंडाव मालिकेचा आजचा 30 सप्टेंबरचा भाग बघूयात. सरकार सखीच्या बाबांना म्हणजेच राघवला भेटायला जाते आणि त्या क्षणी त्याला चाकूच्या जखमाही करत असते. ती इतकी चवताळलेली असते ना की सखीकडून तिला सूड घ्यायचं असतं. त्याच्यामध्येच तिचं मन अगदी होरपळून निघतं. तिला माहिती नाही आहे अजून, मी तेजस्वीने नाही, सरकार आहे सरकार. आणि सरकार कधी हार मानत नाही. तुझ्यासारखीच मूर्ख आहे अरे ती. हो, आणि म्हणूनच लवकरच ती तुझ्या जागी असणार आहे. तिने स्वतः कितीही स्वयंवर ठरवू देत, पण त्या स्वयंवरातला तिच्यासाठीचा वर फक्त मीच निवडणार. राघवची झालेली अवस्था पाहून मनातल्या मनात तिला सुख तर मिळतं, पण आता सखीला मात देण्यासाठी तिला सूत्र हलवावी लागणार असतात. ती नोकराला चंदाला बोलवते आणि तिला आदेश देते की 2 दिवस याला काहीच खायला देऊ नकोस. त्यानंतर सरकार ही घरी यायला निघते आणि नेमकं घरीसुद्धा सखी खूपच अस्वस्थ. डोक्यामध्ये विचाराचं चक्र चालूच असतं. आता स्वयंवराचा घाट घालायचं ठरवलंय, पण सगळं कसं होणार? कोण असेल स्वयंवरातला वर जो सखीची सगळी चॅलेंजेस पार करेल? आणि नेमकं सरकारांची गाडी विक्रमला धडकता धडकता राहते. जेव्हा सरकार तावातावातच खालती उतरून येते त्या क्षणी विक्रमला समोर पाहता तिची बोलतीच बंद होते. इकडे सखी खूपच अस्वस्थ. कुल्फी तिच्या चहूबाजूने फिरते, तिला हाकाही मारते, पण सखी अजूनही विचारातच हरवलेली. कुल्फी तिला भानावर आणते. तिला म्हणते की मला माहितीच होतं तू नक्कीच टेन्शनमध्ये असणार. मला काकू म्हणाली होती की तू हॅपी नाही आहेस. सखी तिला सांगते की नाही ग कुल्फी, मी ओके. तेव्हा सखीला कुल्फी सांगते की नाही आधी तू ओके नाही आहेस, पण आता होशील. हे बघ आईस्क्रीम. आणि जेव्हा सखी मागे वळून बघते तर काकू तिच्यासाठी आईस्क्रीम घेऊन आलेले असते आणि सखीच्या चेहऱ्यावरती जे भाव असतात ना ते ती टिपते. तिला कळून चुकतं की सखी खूपच अस्वस्थ आहे, पण काकू आईस्क्रीमचा बहाणा करून एका वेगळ्याच हेतूने सखीकडे येते. तसं तिकडे सरकारांना विक्रम जाब विचारतो, काय तेजस्विनी कामत उर्फ सरकार झाला का मुलीचा साखरपुडा? सरकारांचं सगळंच म्हणणं ऐकत नाही वाटतं तुमची मुलगी. तुमच्याच मुलीने तुमचाच माज ठेचला ना. वा, असं म्हणत सरकारांचा अपमान करतो, पान उतारा करतो आणि तिच्यावरती जोरजोराचा हसायला लागतो. आता सरकारांची तळपायाच्या आग मस्तकात जाते. सरकार त्याच्याकडे करकन मागे वळून रागात एक कटाक्ष टाकते. इकडे घरी सखी अस्वस्थ असते तेव्हा काकू इमोशनल ड्रामा चालू करते. सखी खूप त्रास होतोय, मी समजून घेऊ शकते अगं तुझं दुःख. त्यावर सखी म्हणते की त्रास होतोय, इथे माझी आईच माझ्यासोबत नाही आहे, मी एकटी पडली आहे ना काकू. त्यावर सखीच्या दुःखावरती फुंकर मारण्याची वरवरची नाटकं करते. सखी तू आणि एकटी, मी आहे ना तुझ्यासोबत. तुझी लाडकी काकू तुझ्यासोबत कायम राहणार आहे. इकडे सरकार विक्रमच्या तोंडी न लागता ती निघून जाणार तर विक्रम तिला म्हणतो, अहो तुमच्याच मुलीने माझी वाट मोकळी करून दिली आहे. अहो लाईव्ह बघितलं ना मी, ओपन स्वयंवर, कोणीही येऊ शकतं. मग आता कुठला तो सोम्या गोम्या ते येऊन तुमच्या सिंहासनावरती बसणार आणि मग काय तुमचं हे एवढं मोठं एम्पायर थोडीच मिळणार. विक्रम सरकारांच्या चकमेवर मीठ चोळायचं काम करतो आणि त्यांना बोलताना पाहतो तो म्हणजे परशुराम. आणि हो सरकार, एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, विकीचा चाम कधीच हरत नाही. हे स्वयंवर तर मीच जिंकणार. तो तेवढ्या थाटात बोलतोच, खरं तर नकळत त्याने सरकाराला चॅलेंज केलेलं असतं. इकडे काकू सखीला फक्त आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करते. सखी तू अजिबात काळजी करू नकोस, प्रत्येक संकटात मी तिच्या सोबतच असेन, प्रत्येक परिस्थितीत, अगदी सरकारांच्या विरोधात. तेव्हाच सखी धक्क्याने तिच्याकडे बघते तर काकू सांगते की म्हणजे तुझ्या आईच्या सरकारांच्या विरोधात तूच उभी आहेस ना. मग मी हे म्हणते की प्रत्येक ठिकाणी मी तुझी साथ देईनच.
इकडे विकी मुद्दामच सरकारला डिवचण्याचा प्रयत्न करतो. अरे बापरे, भीती भीती दिसते तुमच्या चेहऱ्यावरती. आणि पुन्हा एकदा तिच्यावरती हसून तो आता तेथून निघतो. जेव्हा तो गाडीत बसतो ना, तेव्हा मुद्दाम तो सरकारच्या तोंडावर लाईट्स ऑन करतो. आपोआपच तिची नजर चुकते आणि हे सगळं झाडाच्या आडून बघत असतो तो परशुराम. चला, सरकारांना कोणीतरी तोडीस तोड निघलं हे पाहून त्यालाही खूप बरं वाटतं. विखी निघून जातो आणि तेव्हाच परशुराम तिथे येतो. सरकार त्याला ऑर्डर सोडते की गाडी पार्क कर आणि कॉफी घेऊन ये. परशुराम विचारतो की मी मी कॉफी आणायचे. तेव्हा सरकार त्याला धमकावते, नरडीचा घोट घेऊ. तो घाबरतो आणि तावातच ती तेथून निघून जाते. इकडे सखीला अजूनही कळत नसतं की स्वयंवर म्हणजे नेमकं काय, त्याच्यामध्ये काय चॅलेंजेस असतात, नेमकं ते कसं पार पाडायचं. त्याच वेळेला तिच्यासाठी उभी राहते ती म्हणजे मीनाक्षी काकू. ती सांगते की सखी, अगं हा इंटरनेटचा डिजिटल जमाना आहे आणि सोबतच आपल्याला माहिती देण्यासाठी AI वगैरे आहेच की. पण सखी, काहीही झालं तरी तू अजिबात माघार घेऊ नकोस. हाच सल्ला ती सखीला देते. बिचारी सखी सगळ्या बाजूने एकटी पडलेली. आईने तर फसवणूक केलीच होती, पण आता बाकीचे सगळे सुद्धा फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करतायत आणि सखीला वाटतं की सगळेजण आपल्यावरती प्रेम करतात. इकडे सरकार स्वतःच्या केबिनमध्ये असते, म्हणजे घरातच तिने स्वतःसाठी एक वेगळी निवडलेली जागा. आणि जेव्हा ती TV ऑन करते तेव्हा सगळ्या न्यूज चॅनलवरती फक्त सखीच्या स्वयंवराचीच बातमी चालू असते. आणि ते पाहून तर तिचा नुसता संताप होतो. आतून रागाने लालबुंद झालेली असते ती, पण स्वतःच्या मनाची इतकी समजूत घालते, स्वतःला समजावते की शांत हो, शांत हो तेजस्विनी. अगं आजपर्यंत किती काही केलंच आहे तू. आता हे स्वयंवर होणार तर आहेच, त्यामुळे काम डाऊन, जास्तीची पॅनिक नको हो. आता सरकारांनी खुर्चीवरच मान टेकवून डोळे घट्ट मिटलेले असतात आणि मनात हे सगळं विचारचक्र चालूच असतं. आणि नेमकं त्याच वेळेस परशुराम तिच्यासाठी कॉफी घेऊन येतो. आता ती त्याच्यावरती इतकी चवताळते, परत त्याचा पाणउताराच करते. अरे, साध्या पिऊनला सुद्धा कळतं आत येताना दरवाजा नॉक करायचं. आता परशुराम शर्मेने मान खाली घालतो. चूक तर झाले, माफी मागून निघून जातो. आता इतक्यातच नेमका कान्हासुद्धा तिथे येतो आणि रागाच्या भरातच ती एक वस्तू त्याच्याकडे फेकते. पण हवेतल्या हवेतच कान्हा तो झेलतो आणि त्याला त्याची चूक कळते. तो म्हणतो की अरे सॉरी, नॉक करायचं राहिलं नाही का, पण माझं तुमच्याकडे महत्त्वाचं काम आहे. तेव्हा सरकार त्याच्यावरती डाफरते, मला कुणाशी काहीच बोलायचं नाही आहे, तू जा इथून. तेव्हा कान्हा सरकारचा कामाचा माणूस आणि सरकारच्या जास्त जवळ पोहोचण्यासाठीची त्याची ही नवीन खेळी. तो म्हणतो, सखी सदन चाळीबद्दल बोलायचं असेल तर नाही बोलायचं आहे का, जाऊ इथून. तेव्हा सरकार धक्क्याने त्याच्याकडे बघते. कान्हा एका वेगळ्याच हेतूने आलेला असतो, कारण त्याने सखी सदन चाळीचे दाभाडे मावशींचे सह्या घेऊन ते पेपर्स आणलेले असतात. आणि आता फ्लॅशबॅकमध्ये बघा, कान्हा वकिलाच्या हाताखाली कामाला आहे असं खोटं सांगून दाभाडे मावशीकडून ते सगळे कागदपत्र काढून घेतो आणि त्यांना सांगतो की काय आहे, आता त्या तेजस्विनी कामतला ना कोर्टात खेचण्या वाचून काहीच पर्याय नाही आहे आपल्याकडे, तुम्ही फक्त याच्यावरती सह्या करा. तेव्हा दाभाडे मावशी कानावर विश्वास टाकत विचारतात, पण कान्हा, अरे याच्यामध्ये काय लिहिलंय, वाचून तरी दाखव. तेव्हा कान्हा समजावतो की याच्यामध्ये फक्त एवढंच लिहिलंय की सगळे चाळीचे अधिकार तुम्हाला दिले आहेत. आता तुम्हीच मला सांगा की आपल्या चाळीमध्ये तेजस्विनीच्या विरोधात बोलणारी एक तरी खमकीबाई आहे का. आता बघा, हा दाभाडे मावशीनं कसा हरभऱ्याच्या झाडावर चढवतोय बघा, हाय का नाही की नाही. मग या चाळीमध्ये जर तिला कोणी टक्कर देणार असेल तर तुम्हीच आहात. त्यामुळे म्हणतोय सह्या करा, तिला कोर्टात खेचू. आता दाभाडे मावशीकडून सह्या केल्या आणि कागद कोणाकडे आणलेत, सरकारकडे. आता खूप हुशारीने कान्हाने ही खेळी खेळलेली असते आणि सरकारांचा विश्वास संपादन केलेला असतो.
आता त्या कागदपत्रामध्ये नक्की काय लिहिलं आहे ते सरकारांना तो वाचून दाखवतो की आम्ही सर्वजण चाळकरी आमच्या सर्वांच्या एकमताने या चाळीचे सगळे अधिकार दाभाडे मावशींकडे देतो आहोत. आता त्यांच्या नेतृत्वाखाली या चाळीमध्ये जे अधिकार त्या घेतील, जे निर्णय त्या घेतील ते सगळे निर्णय आम्हाला मान्य आहेत असं त्या करारनाम्यामध्ये लिहिलेलं असतं. तेव्हा कान्हाने चुटकीमध्येच फासा पालटलेला असतो. तेव्हा अगदी सरकारसुद्धा कान्हाची ही खेळी बघून थक्क होऊन जाते. ती विचारते की पण कसं शक्य आहे? गेली 12 वर्ष हे काम करण्याचा मी प्रयत्न करते आणि तेच काम तू एका दिवसात केलं कसं? तेव्हा कान्हा सांगतो, विश्वास. काय आहे, दाभाडे मावशींचा माझ्यावरती खूप विश्वास आहे आणि त्या ना माझ्यावरती विश्वास ठेवतात, तेही डोळे झाकून. मग आता मी तेच म्हणतोय, तुम्हीही विश्वास ठेवा. प्रेक्षकांनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज करा. लपंडाव मालिकेचे डेली एपिसोड्स तुम्हाला इथेच बघायला मिळतील. त्यासाठी नक्की सबस्क्राईब करा आणि हो, सपोर्टसुद्धा करा. अहो मॅडम, मी तुमच्या खूप कामाचा माणूस आहे. कान्हाचं वाक्य ऐकून सरकार त्याला एक प्रश्न विचारते की पण तू माझ्यावर का विश्वास टाकतोयस? कान्हा पुढे काही बोलतच नाही. सरकार त्याला विचारते की काय आहे ही फाईल, मी अजूनही दाभाडेला दाखवू शकते आणि हो, तुला अडचणीतही आणू शकते. तेव्हा कान्हा कॉन्फिडन्सने सांगतो की नाही दाखवणार. आता सरकार थक्क होऊन विचारते की पण एवढा कॉन्फिडन्स? तेव्हा कान्हा म्हणतो की मॅडम, तुम्ही सोन्याचं अंडं देणारी कोंबडी कथा ऐकली असेलच ना? मी तेच सांगतोय, मी तुमच्या फार कामाचा माणूस आहे. त्यामुळे लक्ष असू द्या सरकार. आता बघा, तुमच्याच माणसाने तुमच्यासोबत मला पण अडकवलं, तरीसुद्धा मी पुन्हा इथे आलोच का नाही? का ही झाली माझी तुमच्या प्रतीची निष्ठा. आणि तुम्ही एक काम करा, आता काही दिवस ना चाळीकडे अजिबात फिरकूच नका. हो, पण दाभाडे मावशी तुम्हाला जर वरचढ ठरायला लागली तर ही फाईल आहे ना, ती डायरेक्ट त्यांच्या तोंडावर फेका. तो हसतो आणि निरोप घेतो. तेव्हाच सखीच्या स्वयंवराचा विचार सरकारांच्या डोक्यात घुमायला लागतो. आणि मग काय, आता कान्हा आपल्या एवढ्या कामाचा माणूस आहे म्हटल्यानंतर तेजस्विनीला तेच हवं असतं, तिच्या तालावर नाचणारं प्याधं. आणि सखीने चॅलेंज करताना म्हटलंसुद्धा होतं की सरकार जो मुलगा आणेल त्याच्याशी. आता सखी लग्नाला तयारच नाही होणार. मग काय, आपल्या बाजूने सरकार कान्हाला मैदानात उतरवायचं ठरवते. त्यानंतर ती त्याची माहिती काढायला सुरुवात करते, तीही त्याच्याच तोंडून. तुझं नाव? तेव्हा कान्हा म्हणतो की कान्हा. तेव्हा ती विचारते की पुढे काही आहे का फक्त तेवढंच? कान्हा सांगतो की आहे ना, आहे. कान्हा शिवडा महाडिक. सरकार विचारते, लग्न झाले? त्यावर कान्हा इतकं फिदीफिदी हसतो ना, काय मॅडम, अहो इथं कोणी नोकरी देत नाही आणि तुम्ही छोकरीचं विचारताय? गरीबाला कोण मुलगी देतं? आता इकडे घरी काकू सखीला समजावते की काय आहे सखी, गरीब किंवा श्रीमंत हे असं काही मुलाच्या बाबतीत तू बघूच नको. म्हणजे तू फक्त एवढंच बघ की तुला सांभाळणारा, समजून घेणारा असावा तो. म्हणजे सखी, मी तुझ्याशी बोलते, पण तू काही ठरवलं नाही आहेस का? तेव्हा सखी आधीचीच खूप अस्वस्थ, अचानकच स्वयंवराचा निर्णय घेतला आहे. त्यात तिचं म्हणणं ती स्वतः मांडूच शकली नाही. काकूंना ती सांगते की काय आहे ना, मला अजूनही कळत नाही आहे की मला नक्की काय हवं आहे. मी ना खूप कन्फ्यूज झाले. इकडे सरकार आता कान्हाला म्हणते, एक मुलगी आहे. आता तो उत्सुकतेने विचारतो की कोण कोण आहे? तेव्हा सरकार सांगते ते सखीचं नाव आणि कान्हाचे होश उडतात. तो पूर्णपणे सुन्न होऊन जातो. आता त्याला तर हे सगळं पटतच नसतं. मुळात त्याचा विश्वासच बसत नाही आहे की स्वतः सरकार असं काय बडबडते. तेव्हा सरकार त्याला आदेश देते, आत्ताच म्हणाला होतास ना की पैशासाठी काहीही करू शकतोस, मग दिलेला शब्द पाळ. सखीच्या स्वयंवरात तूही भाग घ्यायचा. हां, फक्त भाग घ्यायचाच नाही, जिंकूनही दाखवायचा. इकडे मीनाक्षी काकू
सखीला पट्टी पडवतच असते आणि सखीला ती सांगते की तू असा मुलगा निवड जो जिंकेल. तेव्हा सखी बोलून जाते की तेच तर मला नको आहे आणि काकूंना ती सांगून टाकते. म्हणजे ना, मला कळतच नाही आहे की या स्वयंवरामध्ये मला काय टास्क प्लॅन करायचे आहेत. मला असे टास्क प्लॅन करायचे आहेत ना, की जे कोणी जिंकूच नाही शकणार. म्हणजे सखीच्या डोक्यात बघा फक्त एकच गोष्ट घुमते की तिला काहीही करून लग्नच करायचं नाही आहे. मग भलेही तिने सरकारला चॅलेंज का केलं असे ना, हा सगळा विचार करून ना माझ्या डोक्याला ताण होतोय. एकदम असं स्ट्रेसफुल वाटतंय, बर्डन आलंय. आणि काकूंकडे पाहत ती विचारते की सॉरी, पण मी थोडा आराम करू का? तेव्हा काकू सांगते की हो, कर ना, आराम कर. पण एक गोष्ट ती तिला निक्षून सांगण्याचा प्रयत्न करते, ते म्हणजे सखी, स्वतःच्या निर्णयावरती ठाम राहा. माघार अजिबात घेऊ नकोस. तेव्हा सखी पुन्हा विचारात हरवून जाते. या सगळ्यांचं काहीही म्हणणं असू देत, मला ना लग्न करायचं आहे ना संसार. मला फक्त माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी मला स्वयंवराचा हा तमाशा जरी उभा करावा लागला ना, तर तो मी करेनच. सखी स्वतःच्या निर्णयावरती ठाम आहे. मग कोणीही तिला पट्टी पडू देत, अगर तिचे कान भरू देत. तिचं फक्त एकच ध्येय आहे, बाबांचं स्वप्न. इकडे सखीसोबत लग्न करायचं हा निर्णय ऐकूनच कान्हा हवालदिल होतो आणि तो नकारघंटाच वाजवत असतो. तेव्हा सरकार त्याला धमकावते, त्याला आदेश देते की मला माहिती नाही आहे आणि मला काही फरकही पडत नाही. तुला काय वाटतं? या स्वयंवरात तू भाग घ्यायचा आणि जिंकायचं सुद्धा. हा भाग इथेच संपतोय. पुढील भागात आपण बघूयात की सरकाराने पुढची खेळी खेळायचं ठरवलंय. कान्हाला मैदानात उतरवलं आणि सखीच्या मागावरती कुंड पाठवले, पण भाड्याच्या. आणि एक अशी खेळी रचली की ज्यामध्ये सखी आपोआपच कान्हावरती विश्वास ठेवेल. काही गुंड सखीची गाडी अडवतात आणि स्वयंवराबद्दल विचारत असतात. तेव्हा सखी पुरती घाबरून जाते. गाडीतून उतरून रस्त्याने धावत सुटते स्वतःला वाचवण्यासाठी. ते गुंडही मवाली तिच्या मागे धावतच असतात, पण ते सरकारच्या भाड्याचे गुंड आहेत. तेव्हा कान्हा हिरो स्टाईलने एंट्री घेतो आणि त्या गुंडांना चोप देऊन सखीला वाचवतो. त्याच वेळेस ते गुंड कोयता काढतात आणि कान्हाच्या अंगावरती धावून येतात. पण आता काय? हा जीवाशी खेळ पाहून सखी कान्हावरती विश्वास टाकेल का? पाहणं मनोरंजक असतं.